आपण चर्चा करू दे कुणाला काय बोलायचंय तुला आणि हो का मी तुमचं सगळ्यातून मत घ्यायला मी काल सुद्धा त्यांना सांगितलं किंवा माझी काय भूमिका आहे ती माझ्या सगळ्या लोकांवर तुम्हाला चर्चा करू त्यांची सगळ्याबरोबर म्हणजे 100% आणि मी तुम्हाला सांगू गावातल्या पाहून बऱ्याचशा लोकांचे फोन आले बऱ्याच लोकांना पहिल्यांदा सहमती नव्हती ती मध्ये झाला समजून सांगितलं विनंती केली त्यांना बाबा की ना असं नाही शेवटी सत्तेची ताकद वापरून जर सगळीकडे आपल्याला चिंगून टाकली जात असेल तर शेवटी आपल्याला बी जिवंत राहणं गरजेचं आहे पटलाव आम्ही तर थांबला असं गृहीत धरा की अजून 3 वर्ष असेच गेले कार्यकर्ते संपत्तीत आला जसं जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीला झालं ती जर पद्धत पुढे राहिली पुन्हा लोकसभेला बी त्यांची पैशाची ताकद सत्तेची ताकद सगळी आणि बरीच लोक म्हणले की तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी नाही त्यांच्या उरावर बसायला आलो काय चर्चा झाली मी स्पष्टपणे सांगितलंय या कुटुंबाचं मला एकही मत नको आणि त्याला मत टाका म्हणून मी एकही मत त्यासाठी मागणार माझी भूमिका स्पष्ट आहे माझी भूमिका कुठेही चुडचुडीची असणार नाही आणि ती विषय नाही डोक्यातला काढून टाकणार पण मला वाटतं की आपण त्या पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्याची साथ मला वाटतं नेता गरजेची आहे एक साधं उदाहरण लागून बुक्याचा मारायला काय 6 महिने झाले बिल अडकून ठेवले नगराध्यक्षांनी 6 महिने झाले एक लक्षात घ्या आपलं काम सगळ्यालाच माहिती आपलं काम आणि कसं असतंय ती कष्ट करत काम करीन ती पुढे जाईल बरं माझा आता आहे का माझा काहीतरी व्यवसाय बघतो चार शैक्षणिक संस्था बघून पुन्हा मग तुम्हाला काही भेटणार आहे का माझं बाहेर लोक थांबली दादा बाहेर लोक थांबलीत म्हणलं बाहेरच्या काय करू आपण बाहेर बोलू आता एकदम मला बेकार काय वाटायला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.